सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींची हत्या, अज्ञातानं फोनवरून माहिती दिल्याची अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांचं नाव निश्चित, सूत्रांची माहिती, नियुक्ती कधी होणार याकडे लक्ष। शरद पवार गटाची आज मुंबईमध्ये बैठक, प्रदेशाध्यक्षपदासह अनेक पदांवर नव्या नियुक्त्यांबाबत चाचपणी, सूत्रांची माहिती। येवल्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्याला रडवलं, गहू पीक आडवं, कांदा सडला तर मक्यावर रोगाचा प्रादुर्भाव। नंदुरबारमध्ये अवकाळीचा पपईच्या बागा झोपल्या, आंब्याचा मोहोरही गळून पडला। अमरावतीला अवकाळी पावसाचा तडाखा, वेचणीला आलेला कापूस भिजला, ढगाळ वातावरणामुळे तूर पीक सुद्धा धोक्यात। 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार, बजेटमध्ये नोकरदार वर्गासाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता। पुण्यात बीटी कवडे रोडवर झालेल्या गॅस स्फोटाचं सीसीटीव्ही समोर, 3 जण जखमी तर एकाचा मृत्यू। जालन्यात 3 बांगलादेशी तरुणांवर एटीएस पथकाची कारवाई, अवैधरित्या वास्तव्यास असल्यामुळे घेतलं ताब्यात। साताऱ्यातील पुसेगावामधल्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेमध्ये बैलगाडा शर्यत, वाघवाडीच्या रोमन आणि सर्जा या बैलजोडीनं पटकावलं अव्वल स्थान।